पेट्रोलचा साठा पुरेसा, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पंपचालकांचे आवाहन. सध्या पेट्रोल व डिझेल टंचाई असल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने अनेक नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत. काहींनी घरातच पेट्रोलचा साठा करून ठेवण्यास सुरुवात केल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. मात्र इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नसल्याचे आवाहन पेट्रोल पंप चालकांनी केले आहे. टँकर येण्यास काही ठिकाणी विलंब होत असला तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पंप चालकांनी स्पष्ट केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा कमी वापर करण्याचे आवाहन केल्याचा काही नागरिकांनी चुकीचा अर्थ घेतल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी पेट्रोल संपले असे फलक लावण्यात आल्याने नागरिकांच्या मध्ये आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र गरजेनुसारच इंधन भरून घ्यावे, अनावश्यक साठेबाजी करू नये असे आवाहन पंप चालकांकडून करण्यात आले आहे. दरम्यान सुट्टीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी सीएनजी पंपावरही मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने काही भागात सीएनजीची कमतरता जाणवत आहे. तरीही एकूण इंधन साठा पुरेसा असून अफवावर विश्वास ठेवू नये असे प्रशासन आणि पंप चालकांनी सांगितलं आहे. नमस्कार, मी सूर्यवंशी पाटील मुरगुड बहिर्जी पेट्रोलियम मालक बोलतोय. सध्या पेट्रोल आणि डिझेलची भारत देशामध्ये टंचाई आहे असं लोक म्हणतात. प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नाही आहे. कंपन्यांच्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा साठा भरपूर आहे, पण लोकांना टंचाई असं माननीय पंतप्रधानांनी घोषित केल्यामुळं लोक पंपावर गर्दी करून घरामध्ये आणि गाडीमध्ये स्टॉक करायला सुरुवात केलेली आहे. लोकांनी कॅनमधनं पेट्रोल नेणे, गाड्यांच्या टाक्या फुल करणे अशा झाल्यामुळं ही टंचाई जाणवायला लागल्या. ही मागणीच पुरवठ्यापेक्षा डबल झालेली आहे आणि ह्याचा इम्पॅक्ट गर्दीवर झाला आहे आणि त्याच्यामुळं टंचाई जाणवा लागली असं वाटतंय, पण प्रत्यक्षात तशी टंचाई नाही. लोकांनी पॅनिक होणं जर थांबवलं आणि गरजे एवढं पेट्रोल डिझेल जर घेतलं तर पेट्रोल डिझेलचा पुरवठा खंडित होण्याचा अजिबात संभव नाही. लोकांनी ह्याचा विचार करून साठा करणं बंद करावं. घरात पेट्रोल ठेवणं अतिशय धोकादायक आहे आणि त्या दृष्टीनं लोकांनी घरच्या लहान मुलांचा किंवा इतरांचा विचार करून घरात पेट्रोल किंवा डिझेलचा साठा करू नये. आणि पेट्रोल आणि डिझेल काय संपलेलं नाही. देशात पेट्रोल डिझेलचा साठा आहे आणि वेळची वेळी कंपन्या देत आहेत. फक्त लोकांनी गर्दी केल्यामुळे डबल लोकांची मागणी आणि पुरवठा शिंगल असा परिणाम झालेला आहे. आणि लोकांनी जर पॅनिक व्हायचं थांबवलं तर जी ही काही साखळी आहे ती व्यवस्थित चालणार आहे आणि या लोकांनी गर्दी करू नये आणि पेट्रोल डिझेल सर्वांना मिळेल तशी टंचाई वगैरे किंवा रेट जास्त प्रमाणात वाढणार आहेत वगैरे असं काहीही नाही. लोकांनी शांतता बाळगून पेट्रोल डिझेलचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. त्याचप्रमाणे सीएनजीचा पण तुटवडा झाला आहे. सीएनजीचा जो कोल्हापूर जिल्ह्याचा कोटा होता तो 15 तारखेला संपलेला आहे. म्हणजे बाहेरून मुंबईवरून वगैरे जे पर्यटक यायला लागलेत किंवा इकडे बाळूमामाला अंबाबाईला येणारे पर्यटक हे सीएनजीच्या गाड्या वापरत असल्यामुळे सीएनजीचा जो कोटा एक महिन्याला ठरलेला असतो तो कोटा 15 तारखेलाच म्हणजे अर्ध्या महिन्यातच तो संपलेला आहे आणि पुढील कोटा वाढवून देईपर्यंत सीएनजीचा पण तुटवडा जाणवायला लागला आहे. पण तो पण मार्गावर येईल आणि माननीय पंतप्रधानांनी पेट्रोल आणि डिझेल जपून वापरा असं सांगितलं. ह्याचा अर्थ पेट्रोल डिझेल संपले असा माणसाने काढू नये. पेट्रोल डिझेल भरपूर प्रमाणात आहे, पण जी गरज असेल त्यांनी पेट्रोल डिझेलचा वापर व्हावा, गरज असेल त्यांनी गाड्या बाहेर काढाव्यात आणि नसेल तर जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे, एसटी आहे, रेल्वे आहे, याचा वापर लोकांनी करावा. आणि एका गाडीतनं जायचं असेल तर 4-5 लोकांना घेऊन जावं. त्यामुळे देशाचं इंधन वाचेल आणि देशाला एक मदत केल्याचा प्रकार होईल. तरी लोकांनी सीएनजी पेट्रोल डिझेल बाबत अजिबात पॅनिक होऊ नये. हे आपल्या देशाकडे भरपूर आहे आणि ह्याचा कधीही तुटवडा जाणवणार नाही.